यावेळेस पहा साईनाथ आहे ऑन स्ट्राईकला. चेंडूला अगदी टॅप केला, एक सिंगल धावाल्या. पहा गणेश वाघमारे आहे गोलंदाजी मार्कवरती. आता संतोष आहे ऑन स्ट्राईकला. 6 चेंडूंचा खेळ आहे. मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय. यावेळेस बॅटची कडा पहा, क्षेत्ररक्षण तिकडे लावलंय. एक सिंगल धाव येईल फक्त. खराब फेकी, इथे कोणच नाहीये. पंच धावा किती? 3. पहा इथे एक धाव होते, तिथे 3 धावा खर्च झाल्यात. 3 धावांच्या मदतीने धामणी संघाचा स्कोर जाऊन पोहोचलाय 4 या अंकावरती. मेगा फायनलचा थरार आहे आणि दोन्ही संघ एकमेकांसमवेत जोडले जात आहेत. अगदीच बॅटल पाहायला मिळते दोन संघादरम्यान. यावेळेस पहा अगदीच यावेळेस चांगला चेंडू पहा, उचली घेणारा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता झाले. इथून धाव फलक आपण पाहतोय स्थिरावलं गेलंय 4 या अंकावर. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. पहा एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे दोन्ही टीम साठी. आपण पाहतोय मेगा फायनलचा थरार आहे. यावेळेस सुरेख झेल फलंदाजीतून होईल साईनाथ बाद. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. यावेळेस पहा अगदीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईकला आपण फलंदाज निलेशला पाहतोय. यावेळेस बिग हिट केलाय आणि इथे फलंदाज बाद असेल. चांगली गोलंदाजी, बिग ब्लास्ट करायचा होता परंतु फटका फसला. इथे फलंदाज होईल निलेश देखील इथून बाद. 4 धावा धाव फलकावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि ज्या ठिकाणी बालू होता आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. आणि ही प्रॅक्टिस आहे खरं तर वंजारवाड टीमची, कारण ते टी बॉलला देखील प्रॅक्टिस करतात पावसामध्ये. आणि या मैदानाचा चांगला अनुभव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, त्यामुळे इथे चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहतोय. ज्यावेळेस पहा राकेश आहे डावखुरा फलंदाज. खरं तर ज्यावेळेस ऑन स्ट्राईकला असेल ज्यावेळेस पहा अगदीच राकेश गेलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जास्त बाउन्स आहे का पंच? डोक्याच्या वरचा असेल तर वाईट असेल आणि जर का फ्लॅट असेल तर चेंडू डॉट आहे. बाउन्स नाही ना चेंडू?
बाउन्स आहे का डोक्याच्या वरून गेलेला नाही ना ओके मग डॉट चेंडू आहे डोक्याच्या वरून गेलाय का वाईट आहे वाईट असेल 5 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे 6 माफी असावी 6 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे यावेळेस डॉट चेंडू 5 चेंडू जर का किपरच्या हातामध्ये असला तर डॉट चेंडू असणार आहे आता 7 ची गरज असणार आहे 6 चेंडू मध्ये 7 ची गरज आहे चला सामना चालू करायचा आहे 7 ची गरज आहे 6 चेंडू आहेत गोलंदाजी मार्क वरती पहा थोडासा बदल केला जातोय गोलंदाजी मध्ये थोडासा बदल आपण पाहतोय निलेश कडे गोलंदाजी दिल्या कारण सागरला असं वाटलं की माझे चेंडू मारू शकतो गणेश त्यामुळे थोडासा बदलाव कदाचित केलाय धामणी टीमने निलेश आहे आता गोलंदाजी मार्क वरती विजयासाठी पाहिजे 6 चेंडूंमध्ये यावेळेस पहा एक सिंगल आले दुसरीचा प्रयत्न होईल का
दुसरीचा प्रयत्न, फलंदाज बालू इथून होईल बाद. चला 5 मध्ये 6 ची गरज आहे. ज्या वेळेस क्लास दाखवत असताना एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न होईल का? ज्या वेळेस फलंदाज पुन्हा एकदा होईल प्रतीक बाद. यावेळेस आता 4 चेंडूंमध्ये 5 ची गरज आहे. यावेळेस समोरच्या दिशेला पहा, टॅप केला, एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न झालाय. इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना पहा, रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. 4 धावा धावफलकावरती. विजयासाठी आता 3 बॉल 3 मध्ये 3 पाहिजेत. आता इथून 3 चेंडूमध्ये 3 ची गरज आहे. अजून 3 विकेट गेले वंजारवाडीचे तरी चालतील, तर परंतु गणेशला स्ट्राईक मिळणं गरजेचं असेल. पहा, एक एक धाव गणेशसाठी महत्वाची, दुसरी धाव तर गणेशसाठीच महत्वाची. विकेट गेली तरी चालेल, 3 ची गरज आहे. त्यावेळेस पहा, अगदीच डॉट चेंडूची सांगता झाले. 2 मध्ये 3 पाहिजेत. दोन मध्ये पाहिजे 3. यावेळेस समोरच्या दिशेला, यावेळेस फंबल पाहतो, दुसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय. दुसरे देखील सक्सेसफुल होत असताना आता 1 चेंडू 1 ची गरज आहे. चेंडू जर का किपरच्या हातामध्ये सापडला तर तुम्हाला धाव दिली जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. आणि तो नियम खरं तर पहिल्या दिवशी बालूने आम्हाला सांगून दिला परत एकदा, त्यामुळे आता सांगायची गरज नाही. सुपर ओव्हर 20 ओव्हरला असते, आपल्याकडे नसते, त्याच्यामुळे चेसिंग असणार आहे. एक बॉल 1 ची गरज आहे. सुपर ओव्हर फक्त T20 आणि IPL साठी मर्यादित असते. आपल्याकडे 4 ओव्हरमध्ये अजून एक तुम्ही ओव्हर वाढवली सुपर ओव्हरची तर 5 ओव्हरचा सामना होतो. पावसाळी मॅचला तुम्हाला टी बॉल नको. 1 बॉल 1 ची गरज आहे. 1 चेंडू 1 ची गरज. गणेशला फक्त अंगाला लावून चेंडू धावायचा आहे. जरा समोरची जी गाडी आली तिची लाईट बंद करा. KTC लाईव्हची कदाचित अजिंक्य पवार साहेबांची लाईट आहे ती बंद करा. यावेळेस विन झाला वंजारवाडी संघ. चला जा स्वयंसेवक जरा मैदानामध्ये.